नमस्कार, मी संग्राम देशमुख, महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील माध्यमिक शिक्षक झालेलो आहे. आता माझ्या प्रयोगाचं नाव आहे स्मार्ट टीचिंग अर्थात कॉलर जवळ ठेवा. आपण स्मार्ट पद्धतीनं त्या ठिकाणी काही मुलांना शिकवण्याची पद्धती त्या ठिकाणी मी इथं मांडल्या जातात. त्यातला पहिला त्या ठिकाणी घटक माझा असा आहे, इथं उत्सर्जन संस्था त्या ठिकाणी दाखवतात. आता उत्सर्जन संस्थेची आकृती पाहिल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी तसं हे जर आपण वर्गामध्ये लावलं तर याच्या माध्यमातून प्रत्येक अवयव जे आहे या उत्सर्जन संस्थेला प्रत्येक अवयव आपण त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या आवाजाच्या माध्यमातून रेकॉर्ड करू शकतो. आणि ते जर मुलांनी त्या ठिकाणी प्रेस केलं तर त्या ठिकाणी आता सपोज त्या ठिकाणी युरिनरी ब्लॅडर आहे, तर याला जर त्या ठिकाणी बटन केलं, प्रेस केलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या युरिनरी ब्लॅडरचा आवाज त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काही तसा आवाज त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी अवयवांना आपण एक स्विच केलेला आहे. ते स्विच दाबलं की त्याविषयीची माहिती त्या ठिकाणी ती माझ्या आवाजात रेकॉर्ड केलेली जी माहिती आहे ती विद्यार्थ्यांना सांगता येईल. दुसरं मॉडेल त्या ठिकाणी मी असं बनवलेलं आहे की याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी सोडियम हा आयटम आहे. आता या मूलद्रव्यामध्ये सोडियमचा अणुअंक 11 आहे. 11 आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 11 त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहेत. ते 11 इलेक्ट्रॉन काय, पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून हा पहिलं ऑर्बिट त्या ठिकाणी दाखवलं आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दाखवले. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन म्हणून त्या ठिकाणी 8 इलेक्ट्रॉन्स 8 LED माध्यमातून त्या ठिकाणी दाखवले आहे. आणि तिसरं ऑर्बिट जे आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हा एक इलेक्ट्रॉन मात्र वेगळ्या रंगानं दाखवला आहे आणि तो ब्लिंक दाखवला आहे. याचा अर्थ काय, तर जेव्हा सोडियम याप्रमाणेच क्लोरीनचं पण त्या ठिकाणी स्ट्रक्चर आहे. क्लोरीनमध्ये 17 इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे क्लोरीनमध्ये शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आणि सोडियममध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर सोडियममधला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो त्या ठिकाणी क्लोरीनला जाणार आहे. म्हणून जो इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो म्हणून तो ब्ल्यू कलरला त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि ज्यानं इलेक्ट्रॉन उष्णा घेतलेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी निगेटिव्ह कलर त्या ठिकाणी मार्किंग येतो म्हणून तो रेड कलरनं दाखवलेला आहे. याच्या दोघाच्या एकत्रितकरणातून NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ त्या ठिकाणी तयार होतं. हा कंपाऊंड दाखवण्यासाठी याचा वापर होतो. याच्यावरती आपण त्या ठिकाणी प्रत्येक स्ट्रक्चर असल्यामुळं कुठलाही ज्यातील आपल्या त्या ठिकाणी पिरियॉडिक टेबलमधला कुठलाही इलेमेंट असेल तर ते इलेमेंट आपण याच्यामध्ये दाखवू. तिसरा माझा त्या ठिकाणी मुद्दा आहे तो म्हणजे याच्यामध्ये आपण सोलार इक्लिप्स आणि लुनार इक्लिप्स त्या ठिकाणी पाहतो. जेव्हा त्या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा त्या ठिकाणी सूर्यग्रहण होतो. हे त्या ठिकाणी इथं सोलार इक्लिप्सच्या माध्यमातून आपण मुलांना दाखवू शकतो. आणि याच्या विरुद्ध जर आपण त्या ठिकाणी काय केलं, आता चंद्राची जागा सूर्य आणि चंद्र याच्यामध्ये जर त्या ठिकाणी पृथ्वी आली तर मात्र त्या ठिकाणी चंद्रग्रहण होतं, म्हणजेच लुनार इक्लिप्स त्या ठिकाणी म्हणजे अगदी साध्या याच्यातून आपण त्या ठिकाणी ते समजतो. याच्यानंतरचा पुढचा घटक आहे तर काही आपण रासायनिक अभिक्रिया दिलेल्या आहेत. या रासायनिक अभिक्रियेमध्ये 2 घटक असतात. पहिला घटक असतो तो म्हणजे अभिक्रियाकारक की ज्याच्यापासून त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होतात. दुसरा असतो ते म्हणजे उत्पादित, म्हणजे हे 2 घटक एकत्र केले की त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला म्हणजे त्याचा प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. हे दाखवण्यासाठी आपण काय करू शकतो, सपोज आता पहिली रिॲक्शन आहे तिथे त्या ठिकाणी झिंक आणि HCl मध्ये बनवतो. याचं उत्तर इकडे कुठं आहे हे त्या ठिकाणी आपण जर टच करून पाहिजे तर त्या ठिकाणी इथं लाईट लागते. याचा अर्थ त्या ठिकाणी क्लोराईड त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे आपण यामार्फत प्रत्येक रिॲक्शन्स ज्या आहेत त्या रिॲक्शन त्या ठिकाणी तिथं दाखवतो. याच्यानंतर एक सोलार सिस्टीम त्या ठिकाणी आणि सूर्याच्या भोवताली असणारी जे प्लॅनेट आहे आठ ग्रह त्या ठिकाणी त्यांचा क्रम कसा आहे किंवा त्यांचा आकार कसा आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी सोलार सिस्टीम याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली
पचन संस्था जी आहे मुलांना त्या ठिकाणी ह्या क्यू आर कोडच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक अवयवाला वेगळा क्यू आर त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जर समजा क्यू आर ओपन केला तर हा क्यू आर ओपन केल्यानंतर त्याच अवयवाची माहिती, आता हा लार्ज इंटेस्टाईनचं तर हे लार्ज इंटेस्टाईन आहे याची सर्व माहिती त्या ठिकाणी आकृती असेल किंवा त्याच्याच विषयीची माहिती फक्त त्या ठिकाणी आपल्याला मुलांना दाखवणे म्हणजे मनोरंजनात्मक त्या ठिकाणी आपण शाळेच्या भिंतीमध्ये लावून सुद्धा त्या ठिकाणी त्याचबरोबर हा प्रकाश संश्लेषण वनस्पती त्या ठिकाणी त्याच्यात सूर्यापासून त्या ठिकाणी त्याचं हा कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी ऑक्सिजन बाहेर टाकतात म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीमध्ये कशी होते हे याच्या मार्फत त्या ठिकाणी दाखवण्यात आले. आता हे सगळं दाखवत असताना याच्यामध्ये मानवी बॉडी जी असतात मानवी बॉडी कशी असते ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ह्युमन ऑर्गन सिस्टम सुरुवातीला त्या ठिकाणी मानवाची त्या ठिकाणी बॉडी आहे. याला जर आपण त्या ठिकाणी ओपन केलं तर त्या ठिकाणी आपल्याला याच्या आतमध्ये त्या ठिकाणी काय होतं सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे आपला रक्तप्रवाह शरीरात कसा वाहतो तो रक्तप्रवाह कसा वाहतो त्या ठिकाणी